श्रीराम समर्थ. मी हर्षल झांबरे, वास्तुविशारद वर्ग 15चा विद्यार्थी. तसा मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण हे पुणे युनिव्हर्सिटीतून घेतलेलं आहे. तर मी माझं मास्टर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग याचं शिक्षण वायमार युनिव्हर्सिटी जर्मनी येथून घेतलेलं आहे. पण ही माझी आतापर्यंतची ओळख होती. माझी आता खरी ओळख मला मिळालेली आहे, ती म्हणजे मी हर्षल झांबरे हा ज्योतिष वास्तुविशारद, वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांचा विद्यार्थी. हो, आणि हीच ओळख मला आता ह्या माझ्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेशी आहे. मग मी तुम्हाला का सांगतोय, का हा व्हिडिओ बनवतोय, तर त्याच्या मागचं साधं कारण आहे की आपण हिंदी, इंग्रजी, मराठी तिघी भाषांमध्ये संभाषण करतो आणि तिघांमध्ये कुठे ना कुठे असं म्हटलेलं आहे की शेअरिंग इज केअरिंग, कर भला तो हो भला, दिल्याने वाढतं, ज्ञान दिल्याने वाढतं. थोडक्यात काय तर आपली संस्कृती जी आहे ही देण्यामध्ये जास्त विश्वास ठेवते. तसंच त्याच हिशोबाने जर का बघितलं तर मला हा वर्ग केल्यानंतर जो अनुभव आला आहे, मला जे शिकायला मिळाले, माझ्या जीवनात जो काय आमूलाग्र बदल झालेला आहे, तोच तुमच्याही जीवनात व्हावा, तुम्हालाही त्याचा अनुभव घेता यावा आणि काही चांगलं होईल या निस्वार्थ प्रेरणेने मी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की खूप प्रयत्न केले तरी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही, अपेक्षित पैसा मिळत नाही. बरं, कधी यश मिळालं, पैसा मिळाला तरी त्याचं समाधान आपल्याला मिळत नाही. समाधान मिळालं तरी सुद्धा आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. बऱ्याच वेळा अशा फेऱ्यात अटकतो की घरामध्ये आजार पण आहे, जेवढी आवक आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्तीचा आहे. मग अशा वेळेस काय करावं हे समजत नसतं. माणूस बऱ्याच वेळा डिप्रेशनमध्ये जातो. मग ह्या सगळ्यांच्यासाठीचा उत्तम उपाय आपल्याला कुठे मिळू शकेल, तर याचं उत्तर मला सापडलं वास्तुशास्त्रामध्ये. हो, आणि तेही उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याच वर्गामध्ये. यांच्या वर्गामध्ये मला हे कळलं, जे गुरुजींचं नेहमीचं वाक्य आहे की वास्तुशास्त्र हे भाग्य बदलण्याचं शास्त्र आहे. आपण खरंच आपलं भाग्य त्याच्यातून बदलवू शकतो. ऑफकोर्स, अर्थात त्याच्यामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे पाळून, त्यांचा पूर्ण अभ्यास करून. मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की ओके, मग याचं उत्तर जर का वास्तुशास्त्र आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये एवढं सगळं सामर्थ्य आहे, तर मग मी इथंच का शिकावं, हा साहजिकच प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर तुम्हाला मी देतो. बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ताप आला तर आपल्याला पॅरासिटामॉल घ्यावी, हे सर्वांना ज्ञात आहे, तापाची गोळी. परंतु हा ताप आपल्याला कशामुळे आलेला आहे? व्हायरलमुळे आलेला आहे का, आपल्याला म्हणजे व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेला आहे का, डेंग्यू मलेरियाचा आहे का, टायफॉइडचा ताप आहे का, काही कोणतं दुखणं असतं, मराठीत त्याला असूप म्हणतात, त्याचा ताप आलेला आहे का, आपल्याला जे आपले जीवनचक्र आहे त्याच्यामध्ये आपले जे काही बॉडीचं संतुलन बिघडलेलं आहे त्याच्यामुळेचा ताप आलेला आहे, हे आपल्याला कळत नसतं. मग नुसते पॅरासिटामॉल घेऊन उपयोग आहे का, तर नाही. त्याच्यासाठी त्याच्या मुळाशी जायला पाहिजे की हा कशामुळे होत आहे. हे मुळापर्यंत जाण्याचं जे मार्ग आहे ना, कोणतेही शास्त्र, वास्तुशास्त्र शिकणं, हे मला ह्या वर्गातच मिळालं. बाकी इतर ठिकाणी मी जेवढे पण कोर्सेस बघितले, अनुभवलेत, त्या सगळ्यांमध्ये कसं आहे की आपण घर म्हटलं म्हणजे कसं, घरात आलो, दरवाजा उघडून आत आलो, दरवाजा बंद केला, ते माझं घर झालं. सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर मी घरात आलो, दरवाजा बंद केला, तर ते माझं भवन, माझं घर, माझा फ्लॅट, जे काय असेल ते झालं. मग मी बाहेर जसं शिकवलं जातंय की आग्नेयाला किचन असावं, ईशान्याला देवघर असावं, नैऋत्याला बेडरूम असावी, हे सर्वसाधारण आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. आजकाल सगळीकडे रील्स वगैरे आहेत. पण नुसतं तेवढंच बघून उपयोग आहे का, तर नाही. मग मला तेवढंच नाही तर मला डिटेलमध्ये शिकावं लागेल. तर मग डिटेलमध्ये कोण शिकवेल, तर मला त्याचं उत्तर मिळालं गुरुजींचा वर्ग. हो, गुरुजी आपल्याला एखाद्या दिशेला काय असावं, पण ते का असावं, का ते तिथेच असलं पाहिजे याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान, आणि तिथेही असताना कसं असायला पाहिजे. तुम्ही पुढे शिकायला जर का वर्ग केला तर पदं वगैरे येतात, तर त्याच्यामध्ये कुठे कुठे असताना त्याचे परिणाम कसे मिळतात हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं की खरं मला याच्यावरती काय उपाय करता यायला पाहिजे. मग माझं घर, फ्लॅट ज्या जमिनीवरती आहे, ज्या भागावरती आहे, तो कोणत्या तरी एखाद्या भूखंडाचा भाग आहे.
ते भूखंड एखाद्या कॉलनीचा भाग आहे, कॉलनी एका नगरचा भाग आहे, नगर गाव, ते गाव सिटी तुमचा एखाद्या तालुक्याचा भाग आहे, तो तालुका एका जिल्ह्याचा भाग आहे, जिल्हा हा एका राज्याचा भाग आहे, राज्य हे देशाचा भाग आहे, देश या पृथ्वीवरचा भाग आहे, जगाचा भाग आहे आणि जग हे ह्या ब्रह्मांडात आहे. मग आपण माहिती आहे आपल्याला की पृथ्वी ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. मग माझं शरीर, पृथ्वी या सर्व गोष्टी जर का पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहे तर साहजिकच माझं घर सुद्धा, माझी वास्तू सुद्धा ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे आणि त्याचा सर्वांचा परिणाम आपल्यावरती होत असतो. कोणतं तत्व बिघडलं तर मला त्याचा काय परिणाम येईल, कोणत्या तत्वाला कुठे दोष निर्माण झाला तर मला काय भोगावं लागेल, हे सगळं आपल्याला शिकायला पाहिजे. मग पृथ्वीच्या उत्पत्तीपासून माझ्या घरापर्यंतचा वास्तूचा जो काय प्रवास झालेला आहे, हाच प्रवास जर का मला शिकायला मिळाला तर मला ह्याचं उत्तर, मला माझ्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तर शोधायला सोपं जाईल. आणि हा सर्व प्रवास आपल्याला कोण शिकवतात तर आपले गुरुजी शिकवतात. गुरुजी हे सगळं कशाच्या आधारावर शिकवतात तर वेद, पुराण, शास्त्र या सर्वांच्या आधारे आपल्या ज्या पूजनीय ऋषी मुनींनी सगळं लिहून ठेवलेलं आहे, संस्कृतमधून लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या जोरावरती, त्यांच्या आधारावरती गुरुजी आपल्याला हे शिकवतात आणि मग ते आपल्याला सर्व पटतं आणि कळतं की कुठे आपण चुकतो आहोत आणि कुठे आपण व्यवस्थित झालं पाहिजे. हे सांगत असताना एक व्यक्ती म्हणून पण आपण कसे असले पाहिजे, घरात सगळ्या गोष्टी कशा आपण मेंटेन केल्या गेल्या पाहिजे, नाती संबंध आपण कसे जपले गेले पाहिजे, हे पण सर्व त्या अनुषंगाने येतात आणि